नेते एम करुणानिधी यांचा पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांची श्रद्धांजली। करुणानिधी यांना श्रद्धांजली वाहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। देशातल्या 9,000हून अधिक बालगृहांचं सामाजिक लेखापरीक्षण 2 महिन्यात करण्याचे केंद्र सरकारचे राज्य सरकारला निर्देश। सातवा वेतन आयोग आणि इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरूच, अत्यावश्यक सेवांवर परिणाम। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही उद्या राज्यव्यापी बंद करण्यावर मराठा संघटना ठाम, काही ठिकाणी संघटनांची बंदतून माघार। आणि बांदीपोरा इथल्या चकमकीत हुतात्मा झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचं पार्थिव आज संध्याकाळी मुंबईत येणार, उद्या अंत्यसंस्कार। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते। आता बातम्या विस्तारानं। तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे प्रमुख एम करुणानिधी यांच्या पार्थिवावर चेन्नई इथल्या मरीना बीच इथं शासकीय इतमामात दफनविधी होणार आहे। राजाजी हॉल इथून त्यांचा अंतिम प्रवास सुरू झाला आहे। दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नई इथं जाऊन त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली। संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील करुणानिधी यांना श्रद्धांजली वाहिली। करुणानिधी यांचं पार्थिव राजाजी हॉल इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। तामिळनाडूमधल्या त्यांच्या लाखो समर्थकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे। करुणानिधी यांचं काल दीर्घ आजारानं चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात निधन झालं। ते 94 वर्षांचे होते। गेल्या 11 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती ढासळत गेल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली। मुथुवेल करुणानिधी असं मूळ नाव असलेल्या करुणानिधी यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला। विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून ते लवकरच लोकप्रिय झाले। द्रमुक नेते अण्णा दुराई यांच्या निधनानंतर 1969मध्ये करुणानिधी द्रमुकचे प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले। त्यांनी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 5 वेळा जबाबदारी सांभाळली। त्यांनी 13 वेळा आमदारकीची निवडणूक लढवली आणि ते एकदाही पराभूत झाले नाहीत। दक्षिणेतले महत्त्वाचे नेते म्हणून त्यांचा अनेक वर्ष दबदबा होता। त्यांचे पुत्र एम के स्टॅलिन आणि कन्या कनिमोळी हे देखील राजकारणात सक्रिय आहेत। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक नेत्यांनी करुणानिधी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। करुणानिधी यांचे अंत्यसंस्कार चेन्नई इथल्या मरीना बीचवर करायला परवानगी नाकारली होती। त्यांच्या या निर्णयाला द्रमुक पक्षानं न्यायालयात आव्हान दिल्यावर आज सकाळी 8 वाजल्यापासून त्यावर सुनावणी झाली। या सुनावणीच्या वेळी करुणानिधी यांच्या स्मारकाला विरोध करण्याच्याच 5 याचिका न्यायालयानं फेटाळल्या। तसंच या जागी करुणानिधी यांचे अंत्यसंस्कार करायला परवानगी दिली। या निर्णयाविरोधात तामिळनाडू सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र सर्वोच्च न्यायालयानं मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला। संसदेच्या दोन्ही सभागृहात आज द्रमुक नेते करुणानिधी यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित करण्यात आलं। लोकसभेत आज कामकाजाला सुरुवात होताच अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्व सदस्यांना करुणानिधी यांच्या निधनाची माहिती दिली। दूरदृष्टी असलेला आणि सर्वसामान्य जनतेचा नेता अशा शब्दात त्यांनी करुणानिधी यांचं वर्णन केलं। त्यानंतर सभागृहात मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि कामकाज स्थगित झालं। राज्यसभेत सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी श्रद्धांजली वाहिली। एक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि सर्व संकटांना तोंड देण्याचा दृढ निर्धार असलेला नेता अशा शब्दात त्यांनी करुणानिधी यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या। राज्यसभेतही त्यांना श्रद्धांजली वाहिल्यावर कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं। राज्यसभेच्या उपसभापतीपदाचे रालोआचे उमेदवार हरिवंश नारायण सिंह आणि विरोधी पक्षांचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार बी.के. हरिप्रसाद यांनी आपला अर्ज भरला। मतदान उद्या होणार आहे। बी.के. हरिप्रसाद कर्नाटकमधून निवडून आलेले खासदार आहेत, तर रालोआचे उमेदवार हरिवंश सिंह संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ खासदार आहेत। हरिवंश यांच्या नावाला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी केलं आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचं बलाबल बघता प्रादेशिक पक्षांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 21 ऑगस्टला भारतीय टपाल खात्याच्या पेमेंट बँकांच्या 650 शाखांचं एकाच वेळी उद्घाटन होणार आहे. केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी आज ही माहिती दिली. टपाल खात्याच्या माध्यमातून देशभरात बँकिंगचं जाळं उभारण्यासाठी या शाखा अत्यंत उपयुक्त ठरतील, असं मनोज सिन्हा यांनी सांगितलं. या शाखांमध्ये बचत आणि चालू खातं, पैसे हस्तांतरण, थेट लाभ हस्तांतरण आणि व्यापारी पेमेंट अशा सुविधा दिल्या जातील. महिला आणि बालविकास मंत्रालयानं जगभरातल्या 9,000हून अधिक बालगृहांचं सामाजिक लेखापरीक्षण येत्या 2 महिन्यांमध्ये करण्याचे निर्देश दिले आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या कथित घटनांनंतर मंत्रालयानं हे पाऊल उचललं आहे. या लेखापरीक्षणासाठी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची नेमणूक करण्यात आली आहे. बालगृहात राहणाऱ्या मुलांची स्थिती तसंच बालगृह चालवणाऱ्या सेवाभावी संस्थांची पार्श्वभूमी तपासण्याचे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत. देशभरात 9,462 बालगृह असून त्यापैकी 7,109 बालगृह नोंदणीकृत आहेत. सेवाभावी संस्थांकडून बालकांचा गैरवापर होऊ नये या दृष्टीनं प्रत्येक राज्यात एक मोठी संस्था असावी अशी सूचना महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी केली आहे. या संस्थेला निर्भया निधी अंतर्गत मदत करायला मंत्रालय उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. सेवाभावी संस्थांनी चालवलेल्या बालगृहांमध्ये पीडित महिला आणि मुलांना तात्पुरता आसरा बालकल्याण समितीच्या परवानगीनंच दिला जावा असाही त्यांचा आग्रह आहे. प्रत्येक खासदारानं आपापल्या मतदारसंघातल्या बालगृहांची स्थिती जाणून घ्यावी अशी पत्रं गेल्या 2 वर्षांपासून सर्व खासदारांना पाठवली जात आहेत, असंही गांधी यांनी स्पष्ट केलं. 7व्या वेतन आयोगाच्या तत्काळ अंमलबजावणीच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कालपासून पुकारलेला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. जळगाव इथं राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह जिल्ह्यातल्या विविध राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटना तसंच शिक्षक संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. जिल्ह्यात संपाला 100% प्रतिसाद मिळाला असून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद तसंच महाविद्यालय आणि शाळा आज बंद आहेत. अहमदनगरमध्ये महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, शिक्षक, शिक्षकेतर संघटना, तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी या संपात सहभागी झाले आहेत. सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही, असं संपकऱ्यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातली शाळा, महाविद्यालय बंद असल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. 6व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करावी. सेवानिवृत्तीचे वय वर्ष 60 करावे. विनाअनुदानित धोरण रद्द करावे. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. 5 दिवसांचा आठवडा करावा. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण मिळावे. कालबद्ध पदोन्नती योजना पात्र दिनांकापासून लाभ मिळावा. नांदेडमध्ये महसूल विभागाचे 3 आणि 4 वर्गातले सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, तर दुसरीकडे जिल्हा परिषदेवर या संपाचा आज कोणताही प्रभाव जाणवला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात संपामुळे सर्व सरकारी कार्यालयात कामकाज ठप्प झालं आहे. आज बहुतांश सरकारी कार्यालय बंद असून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीही संपात सहभागी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 4,000 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातले सुमारे 1 लाख कर्मचारी संपात सहभागी झाल्याचा दावा समन्वय समितीनं केला आहे. या संपामुळे सरकारी रुग्णालयातली सेवाही बंद आहे. बीड जिल्ह्यातही विविध सरकारी कार्यालय तसंच शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत. मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. राज्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही बुलडाणा जिल्ह्यात महसूल कर्मचारी संघटनेचे 1,500 कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर शिक्षकांनी संपात आपला सहभाग नोंदवल्यामुळे शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. सोलापूरमध्येही आज सरकारी कार्यालय बंद आहेत. जिल्ह्यातल्या अनेक शाळाही बंद आहेत. मुंबईतलं जे रुग्णालय तसंच ठाण्यातल्या सिव्हिल रुग्णालयासह अन्य रुग्णालयातले काही कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर काही अंशी परिणाम झाला आहे. महाराष्ट्र राज्य लघु वेतन सरकारी कर्मचारी आणि कास्टाईप कर्मचारी महासंघ तसंच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ या संपात सहभागी झालेले नाहीत. जनता दल सेक्युलर महाराष्ट्रनंही या संपाला विरोध केला आहे.
मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि आवाहनानंतरही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या 9 ऑगस्टला राज्यव्यापी बंद करण्यावर मराठा क्रांती मोर्चा ठाम आहे. या संदर्भात सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नसल्यानं निषेध म्हणून कुठल्याही चर्चेत सहभागी न होण्याचा निर्णय संघटनांच्या नेत्यांनी घेतला आहे. हा बंद शांततेनं आणि अहिंसक मार्गाने होणार असून रुग्णवाहिका, शाळा, रुग्णालय आणि औषधी दुकानं या सेवा बंदमधून वगळण्यात आल्याचं मराठा क्रांती मोर्चानं म्हटलं आहे. औरंगाबाद इथं आज झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. गेल्या 4 वर्षांपासून राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यामध्ये अपयशी ठरलं आहे. तसंच मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यामध्येही सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पोखरकर यांनी केला. जवळपास 2000हून अधिक मराठा तरुणांना स्थानिक पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत, असं ते म्हणाले. बीड जिल्ह्यात परळी इथं सुरू असलेलं सकल मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं. मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसंदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचं स्वागत करत गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेलं हे आंदोलन मागे घेण्याची घोषणा समन्वयक आबा पाटील यांनी केली. तहसीलदारांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर 30 नोव्हेंबरपर्यंत हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. नवी मुंबई आणि ठाण्यात सकल मराठा समितीनं 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा आंदोलन आणि बंदमधून माघार घेतली आहे. मागच्या आंदोलनाच्या वेळी झालेल्या उग्र निदर्शनांमुळे हा निर्णय घेतल्याचं माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि सकल मराठा समन्वयक अंकुश कदम यांनी सांगितलं. उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातल्या गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत हुतात्मा झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांचं पार्थिव आज ठाणे जिल्ह्यातल्या मीरा रोड इथं त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. तिथेच त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात उद्या अंत्यसंस्कार केले जातील. आज संध्याकाळी 6:30 वाजता त्यांचं पार्थिव मुंबई विमानतळावर आणलं जाईल. यावेळी त्यांना मानवंदना देण्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे उपस्थित राहतील. श्रीनगर इथं आज कौस्तुभ राणे यांच्यासह सर्व शहीदांना लष्करानं आदरांजली वाहिली. हुतात्मा झाले 29 वर्षीय मेजर कौस्तुभ हे आईवडिलांचे एकुलते एक सुपुत्र होते. मूळच्या कोकणातल्या वैभववाडीचे असलेले राणे मुंबईत मीरा रोड इथं राहत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, बहीण आणि 2.5 वर्षांचा मुलगा आहे. सैन्य दलातल्या कामगिरीसाठी कौस्तुभ यांना सेना पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. मुंबईत चेंबूर इथल्या भारत पेट्रोलियम कंपनीमध्ये स्फोटामुळे आग लागल्याचं वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. या आगीत काही कर्मचारी जखमी झाले असून निश्चित संख्या अद्याप हाती आलेली नाही. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हायड्रोजन टाकीत स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्फोटाच्या आवाजानं माहुल गाव हादरून गेल्याचं नागरिकांनी सांगितलं. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असून या यंत्रांचा वापर सुरू झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षात त्यात कोणताही दोष निर्माण झालेला नाही, असा निर्वाळा मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी. रावत यांनी दिला आहे. मतदान यंत्रांमध्ये दोष निर्माण होण्याचं प्रमाण केवळ 5% इतकं नगण्य आहे, असं त्यांनी नागपूर इथं एका कार्यक्रमात सांगितलं. मतदान यंत्रात सुरुवातीला निर्माण झालेल्या त्रुटींचा संबंध 2017मध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट अर्थात मतदान पोचपावती यंत्राशी होता, असं ते म्हणाले. मुंबई IITच्या तज्ज्ञांनी या त्रुटींची पाहणी केली आणि त्या दूर केल्यानं अलीकडच्या काळात देशात झालेल्या विविध पोटनिवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांनी उत्तम कामगिरी केल्याचा विश्वास रावत यांनी व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 2011-12 या वर्षातल्या कर विवरणपत्राचं पुन्हा परीक्षण करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी गांधी यांची याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली. या कर विवरणपत्रात राहुल गांधी यांनी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते संचालक असल्याची माहिती दिली नव्हती. त्यामुळे या संदर्भातल्या व्यवहाराची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय प्राप्तिकर विभागानं घेतला. प्राप्तिकर विभागाच्या मते या कंपनीचे संचालक म्हणून त्यांचं उत्पन्न 154 कोटी रुपये इतकं असायला हवं, त्याचा विवरणपत्रात उल्लेख नाही. यंग इंडियन ही स्वयंसेवी संस्था असून त्याचा उल्लेख विवरणपत्रात करण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद राहुल गांधींच्या वकिलांनी केला. मात्र न्यायालयानं हा युक्तिवाद मान्य केला नाही.
या प्रकरणी पुढची सुनावणी 14 ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात प्राप्तिकर विभागानं कुठलीही कारवाई करू नये असं न्यायालयानं म्हटलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्यावर असलेली बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं प्रतिज्ञापत्राद्वारे राज्य सरकारनं उच्च न्यायालयाला सांगितलं. यंदाच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारनं मल्टिप्लेक्स आणि मॉल्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास परवानगी दिली होती. मात्र सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून पुन्हा बाहेरच्या खाद्यपदार्थांवर बंदी कायम ठेवली आहे. मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांनी पिण्याचं पाणी मोफत द्यावं तसंच खाद्यपदार्थ योग्य दरात विकावेत असंही या प्रतिज्ञापत्रात सरकारनं नमूद केलं आहे. मात्र आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं या प्रतिज्ञापत्रावर हरकत घेत इतर सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ नेले जातात त्यावेळी सुरक्षेचा प्रश्न येत नाही का असा सवाल केला. मल्टिप्लेक्स संघटनेच्या धोरणावरही न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. तसंच प्रकरण न्यायप्रविष्ट असून कोणीही कायदा हातात घेऊ नये अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही न्यायालयानं समज दिली. लातूर जिल्ह्यातल्या हरंगुळ खुर्द गावात ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन जलसंधारणासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेमुळे गावाचा चेहरा मोहराच बदलला आहे आणि गावातल्या परिसरानं जणू हिरवा शालू परिधान केला आहे. दुष्काळी लातूर जिल्ह्यातलं हरंगुळ खुर्द गाव इतकं पाणीदार कधीच नव्हतं. गावाला टँकरनं पाणी पुरवठा केला जायचा हे आता सांगावं लागतंय. इतका कायापालट या गावाचा झालाय आणि त्याला कारणीभूत ठरली आहे पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना. कृषी विभागाच्या मदतीनं ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावात पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजना राबवली. योजनेच्या माध्यमातून शेतात स्प्रिंकलर्स आणि ड्रीप बसवले. त्यामुळं कमी पाण्यात अधिक जमीन भिजवून जास्तीत जास्त उत्पन्न गाव घ्यायला लागलं. त्यामुळं सगळं शिवार आता हिरवंगार झालंय. 2015-16 मध्ये पूर्ण गाव दुष्काळामध्ये ग्रासलेलं होतं. त्यामध्ये इथं टँकरच्या व्यवस्थेनं त्या टँकरमुळेच पाणी मिळालं ह्या गावाला अशी व्यवस्था ह्या गावची कंडिशन असताना गावामध्ये काही लोकवाटा वगैरे करून गावामधल्या जलयुक्त शिवाराच्या काही योजना आम्ही आखल्या. ह्या योजनेचं काही सिंचन माध्यमातून आम्हाला मदत मिळाली आणि गाव हे आज हिरवळ युक्त झालेलं आहे. मागच्या वर्षी जिल्हा स्तरावर या योजनेच्या माध्यमातून 8,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली आणलं गेलं. यंदा 11,000हून अधिकचं क्षेत्र ओलिताखाली आणण्याचं कृषी विभागानं ठरवलंय. जिल्ह्यातले जास्तीत जास्त शेतकरीही या योजनेचा लाभ घेताना दिसतायत. प्रधान सूक्ष्म सिंचन योजनेमुळे स्प्रिंकलर ठिबक ही योजना पंतप्रधान योजनेतून मिळाल्या. त्याच्यामुळं आमचं जमीन क्षेत्रफळ जास्त भिजविण्यात येऊन आम्हाला उत्पन्नात वाढ झाली आणि त्यामुळं पाण्याची बचत होऊन जमिनीचं क्षेत्रफळ जास्त भिजविण्यात आल्यामुळं आम्हाला जास्त क्षेत्रामध्ये उत्पादन घेता आलं. माझ्याकडं 2016 अजिबात पाणी बोरला नव्हतं. नंतर गेल्या 2 वर्षामध्ये थोडं पाणी आलं आणि मी माझ्याकडं या एकर पहिलं ऊस होता. आता माझ्याकडं 3 एकर ऊस आहे. पंतप्रधान योजनेतून मलाही हे स्प्रिंकलरचा सट मिळालेला आहे. त्या स्प्रिंकलरच्या सटच्या आधारे मी 3 एकरला पाणी पुरवठा करू शकतो. पाण्याचं महत्त्व ओळखून गावातल्या महिलाही याविषयी जागृत झाल्या आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमुळं पाण्याची बचत झाली आणि शेतीच्या उत्पन्नात वाढ झाली आता असं गावातल्या महिला शेतकरी सांगतायत. माझ्या शेतामध्ये किंवा आमच्या शेतामध्ये प्रधानमंत्री सिंचन योजनेचे अंतर्गत तुषार आणि ड्रीप सिंचनचं लागवड वगैरे केलेली आहे. शिवाय या योजनेमधून आमच्या शेतात पाण्याची तर बचत होतेच आहे, शिवाय उत्पादनात पण भरपूर वाढ होत आहे.
आणि या योजनेचा ज्यावेळेसपासून आमच्या कुटुंबाने लाभ घेतलेला आहे त्यामुळे उत्पादन आणि आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा भरपूर सुधारणा झालेली आहे. हरंगुळ गाव पाणीदार करण्यात आणि गावचा शिवार हिरवागार करण्यात जेवढा वाटा गावकरी आणि जलयुक्तच्या कामाचा आहे त्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा वाटा पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेचा आहे असंच म्हणावं लागेल. कारण पाणी जपून कसं वापरायचं आणि अधिक क्षेत्र ओलिताखाली कसं आणायचं हे गावकऱ्यांना या योजनेमुळेच समजलं. दुष्काळी हरंगुळ गावाचा शिवार आज पाणीदार झालाय, हिरवागार झालाय आणि विशेष म्हणजे टँकर मुक्त झालाय. हे पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेचं यशच म्हणावं लागेल. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारत विकासाचा मुख्य स्रोत ठरला असून एकेकाळी जागतिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात चीननं जी भूमिका बजावली ती भूमिका बजावण्याची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे भारतीय विभागाचे प्रमुख रानिल सल्गादो यांनी म्हटलं आहे. सध्या भारतानं अर्थव्यवस्थेत संरचनात्मक सुधारणा कराव्यात अशी सूचनाही त्यांनी दिली. भारतीय बाजारपेठेची खरेदी क्षमताही जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. आज भारत केवळ मोठी अर्थव्यवस्था नाही तर अत्यंत मुक्त अर्थव्यवस्था बनली आहे. त्यामुळे पुढची 3 दशकं जागतिक अर्थव्यवस्थेचं इंजिन म्हणून भारत काम करू शकेल असं सल्गादो म्हणाले. या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7.3% तर पुढच्या आर्थिक वर्षात तो 7.5% असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे. देशातली प्रमुख बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियानं आज नवीन ग्राहक स्नेही डिजिटल सुविधेचा प्रारंभ केला. ग्राहकांना एकाच यंत्राद्वारे विविध पर्यायांचा वापर करणं आता शक्य होणार आहे. या मोबाईल सुविधेमुळे व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार एकाच यंत्राद्वारे करता येणार असल्यानं वेळेची मोठीच बचत होणार आहे. तसंच या सुविधेमुळे रोखीचे व्यवहार कमी व्हायला मदत होईल असं बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आता कार्ड्स, भारत QR, UPI, ई-वॉलेट अशा सुविधा एकाच विक्री टर्मिनलवर उपलब्ध होतील. परदेशी निधीचा ओघ आणि आशियाई शेअर बाजारातल्या उत्साहामुळे आज मुंबई शेअर बाजारात दिवसभर तेजी राहिली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 110 अंकांची वाढ होऊन तो 37,775 अंकांवर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 33 अंकांच्या वाढीसह 11,422 अंकांवर पोहोचला. बाजार बंद होताना निर्देशांक 221 अंकांनी वधारून 37,887 वर पोहोचला तर निफ्टी 60 अंकांनी वधारून 11,450 अंकांवर पोहोचला. परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी खरेदीवर भर दिल्यानं निर्देशांकात वाढ झाली. दुपारच्या सत्रात शेअर बाजारात आणखी तेजी दिसून आली. दीर्घकालीन भाडेपट्टी कराराला महाराष्ट्र रेरा नियामक प्राधिकरणाच्या तरतुदी लागू होतील आणि त्यासंदर्भातल्या नुकसान भरपाईची तक्रार महारेराकडे करता येईल असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. लवासा कॉर्पोरेशनच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी यांनी हा निर्णय दिला. लवासा गृहसंकुलातल्या 3 सदनिकांचा ताबा गेल्या कित्येक वर्षांपासून मालकांना मिळालेला नाही. त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी याचिका त्यांनी केली होती. महारेराचे नियम लवासामधल्या सदनिकाधारकांना लागू होत नाहीत असा युक्तिवाद लवासाच्या वकिलांनी केला. मात्र लवासा प्रकल्प रेरा कायद्याअंतर्गत समाविष्ट असल्यानं महारेराचे सर्व नियम त्यांना लागू होतात असं न्यायालयानं सांगितलं. भारत आणि माल्टा देशाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी येत्या डिसेंबरपासून राज्यातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून माल्टापर्यंत विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. ते काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या विमान सेवेमुळे राज्यातल्या तरुणांना पर्यटन विषयक प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी माल्टा देशामध्ये पाठवणं शक्य होईल. तसंच इथल्या पर्यटनालाही चालना मिळेल असं रावल म्हणाले. इथल्या पर्यटन, चित्रपटसृष्टी, तंत्रज्ञान आणि शैक्षणिक क्षेत्रात माल्टा गुंतवणूक करणार असून आशियातलं सर्वात मोठं डेटा सेंटर सिंधुदुर्गात उभारण्यात येणार आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली. लातूर जिल्ह्यातल्या वारणी गावातल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून आपला विकास साधत आहेत.
दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात पावसावर अवलंबून असणारी बेभरवशाची शेती आणि त्यात घरची परिस्थिती बेताची. अशावेळी घरच्या स्त्रियांनीच कंबर कसली आणि कुटुंबासह स्वतःचा विकास करण्याकरता वाटचाल सुरू केली. बीड जिल्ह्यातलं वारणी हे छोटंसं गाव. इथल्या महिलांनी स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी आणि कुटुंबियांना आर्थिक पाठबळ देण्याकरता 5 वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले महिला स्वयंसहायता बचत गटाची स्थापना केली. बचत गटाच्या माध्यमातून या अशिक्षित महिलांनी स्वतःचं सक्षमीकरण केलं. या बचत गटाच्या सदस्य शोभा विष्णू केदार यांना शेतात राबून सुद्धा हवं तेवढं उत्पन्न मिळत नव्हतं. अशावेळी शोभा यांनी बचत गटातून 10,000 रुपयांचं कर्ज घेतलं आणि त्या कर्जातून त्यांनी शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी या व्यवसायातून स्वतःची प्रगती साधली असून याच व्यवसायातून शोभा यांनी आता एक म्हैस सुद्धा विकत घेतली आहे. आणि 10,000 कर्ज घेतलं. ह्याच्यापासून 2 शेळ्या घेतल्या. त्या शेळ्याचे 1 वर्षाला 6 वर्षात 2 येतं होते आणि 2 कड देतात. तर त्या शेळ्याचे म्हणजे आपल्या पाठी ठेवायच्या, कड बोकडे विकायचे, त्याचे असे करता 20,000चे कड होते 6 वर्षात. तर मग 2 वर्ष असे इकून दर वर्षाला उत्पन्न घेऊन आता 50,000ची म्हैस घेतली. माझा मुलगा शिकवतो, त्याला पण शिक्षणाला काही पैसे लागतात. आणि मग पुढं आता असाच व्यवसाय चालला. माझ्या घराचं त्याच्यावरतीच खर्च हे चालू आहे, सगळं खर्च अर्ज. बचत गटामध्ये जसं आता 5 वर्ष झालं आमचा गट चालू होऊन, तेव्हापासून तर आता 2 वर्षांनी आम्ही मग असंच कर्ज एकोणीला देऊन हे असंच व्यवसाय चालू केले. कोणी कायचे, कोणी मिशनी घेतल्या, कोणी गिरणी टाकल्यात, आता पापड मशीन घेतलं आणि असंच म्हणजे ज्याला जे वाटन ते चालू केले. महिला बचत गटांच्या स्थापनेमुळे महिलांना बचतीच्या सवयीबरोबर स्वयंरोजगाराची प्रेरणा मिळाली असल्यामुळे त्या या माध्यमातून कुटुंबियांसह स्वतःचा विकास साधत आहेत. बंगळूर इथं झालेल्या 5व्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं विजेतेपद पटकावलं. बॅडमिंटन, टेनिस आणि टेबल टेनिस यांचं मिश्रण असलेला हा खेळ आहे. 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 14 राज्यातले 200 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. पुरुष एकेरीत कुलदीप महाजन आणि महिला एकेरीत वृषाली ठाकरे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावलं. तसंच पुरुष दुहेरीत अभिजित मधभावी आणि सौमित्र कोरगावकर आणि मिश्र दुहेरीत अतुल एडवर्ड आणि बी साक्षी या जोड्यांनीही सुवर्णपदकं पटकावली. भारतीय पुरुष हॉकी संघानं जागतिक क्रमवारीत एक पायरी वर चढत 5वं स्थान मिळवलं आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत रौप्य पदक मिळवताना केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताला पुढची पायरी गाठता आली आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआउटवर ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळालं होतं. मात्र निर्धारित वेळेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दोघांचीही 1-1 अशी बरोबरी कायम राहिली होती. त्यामुळे सध्या भारताचे गुण 1484 झाले आहेत. आघाडीच्या 10 संघांच्या यादीत फक्त भारतालाच वरची पायरी गाठता आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते एम करुणानिधी यांचा शासकीय इतमामात दफनविधी. पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांची श्रद्धांजली. करुणानिधी यांना श्रद्धांजली वाहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. देशातल्या 9,000हून अधिक बालगृहांचं सामाजिक लेखापरीक्षण 2 महिन्यात करण्याचे केंद्र सरकारचे राज्य सरकारला निर्देश. सातवा वेतन आयोग आणि इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरूच. अत्यावश्यक सेवांवर परिणाम. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही उद्या राज्यव्यापी बंद करण्यावर मराठा संघटना ठाम. काही ठिकाणी संघटनांची बंदतून माघार. आणि बांदीपोरा इथल्या चकमकीत हुतात्मा झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचं पार्थिव आज संध्याकाळी मुंबईत येणार. उद्या अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.